महाराष्ट्रातून अनेक बलाढ्य वीर शोधले आणि औरंगजेबाच्या हातात अफजल खानासारखा वीर लाभला. अरे 10-12 इंची लोखंडाला 8चा आकडा करणारा अफजल खान होता. असा अफजल खानानं घरच्या स्वतःच्या 60 स्त्रियांची कत्तल केली आणि मग घर सोडलं. का? मला जर तिथं दगा झाला तर माझी एकही बायको वाईट मार्गाने पुढे कोणाशी पाणी ग्रहण करू नये, वाईट मार्गाने कुठेही निकाह करू नये म्हणून त्या विहिरीमध्ये सगळ्या कत्तल करून ढकलून दिल्या. आजही ती विहीर त्या नावानं प्रसिद्ध आहे, तिथं प्रसिद्ध आहे. आणि तिथून अफजल खान निघाला तुळजापूरच्या आई जगदंबेच्या मंदिराला उद्ध्वस्त करीत 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 मजल दर मजल करत छत्रपती शिवरायांच्या भेटीला निघाला. जागा ठरली होती प्रतापगडाची. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जात शिवरायाच्या शरामतीची करील काय त्याच्या करामतीची करील काय कल्पना युक्ती धीरजी काय कल्पना युक्ती धीरजी करील काय कल्पना युक्ती धीरजी भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणाला नक्षीदार शामी आणाला कान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला. या शामियान्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या भेटीसाठी खान बसलेला आहे. खान हाक मारितो हसरी रखून नजर गहरी जिरा 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 अशा भेटीमध्ये दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याबरोबर छोटे असणारे छत्रपती शिवराय छातीलाच लागले. अफजल खानाच्या छातीलाच लागले. आल्याबरोबर त्यांनी प्रेमानं हस्तालिंगन केलं, आलिंगन दिलं आणि दगा केला. खान मान मानी मान्याला खान मादी मान मान्याला कट्टारीचा वार त्यानं केला. कट्टारीत असं दाबून धरलं आणि मारायला गेला. पण छत्रपती शिवरायांनी सगळा कावा ओळखला होता. गनिमी काव्यानं आलेल्या छत्रपती शिवरायानं चिलखत घातलं होतं आणि चिलखतावरती वार झाला. खर्र खर्र आवाज झाला खर्र खर्र आवाज झाला. तेवढ्या छत्रपती शिवरायांना पोटामध्ये बेचवा खुपसला. वाघनख्याचा मारा केला. खानाचा कोथळा बाहेर आला जी 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 कोथळा बाहेर आला आणि खान दगा 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 म्हणून ओरडायला लागला. सय्यद बंडा होता संगतीला सय्यद बंडा संगतीला होता आणि छत्रपती शिवरायांवर वार केला. तेवढ्यात खानाचा वार त्या सय्यद बंडाचा वार वरची वर रोखून धरला. जीवा महाले नाहव्याच्या लेकरांनी वो म्हणून होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. अरे हा रणसंग्राम आहे, हा इतिहास आहे.